हॅलो स्टुडंट्स, वेलकम. आज आपल्याकडे यशराज प्रसाद, 2023 टॉपर ऑफ आयडियल कोचिंग क्लासेस, नाव सेकंड इयर स्टुडंट इन ICT. ही त्याची आयडेंटिटी नाही. दिस इंटरव्ह्यू इज नॉट अन इंटरव्ह्यू अबाउट अ टॉपर गिव्हिंग यू सम शॉर्टकट्स और स्टफ लाईक. हा इंटरव्ह्यू प्रत्येकासाठी तुम्ही नक्कीच याच्यातून काहीतरी घ्या. प्रत्येक स्टुडंट, वेदर इट इज अ टॉपर ऑर अन ॲव्हरेज स्टुडंट, प्रत्येकासाठी याच्यामध्ये काही ना काही आहे. कारण की यशराज अं, हा एका वेगळ्या एक्सपिरियन्स मधून गेलेला आहे आणि त्याचा एक्सपिरियन्स मला असं वाटतं की प्रत्येकाला उपयोगी पडेल. बिकॉज यशराज फॉर मी इज नॉट जस्ट अ टॉपर, इज अ चैंपियन फॉर मी. तो आज हमारे बीच एक चैंपियन आया है, वो आपको कुछ चीजें बताएंगे. प्लीज काइंडली यूज सम ऑफ देम. सो यशराज, ओव्हर टू यू. तुझं इंट्रोडक्शन थोडक्यात तू देशील? हॅलो एव्हरीवन. आय एम यशराज असा. मी आता थर्ड इयरला जाईल केमिकल इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीला. अँड मी पण तुमच्यासारखाच स्टुडंट आहे अजून पण. अँड आय एम ऑल्सो लर्निंग अ लॉट ऑफ स्टफ एव्हरी डे. अँड ट्रस्ट मी, जे तुम्ही आता शिकताय हेच तुम्हाला पुढे जाऊन शिकावं लागणार आहे. इंडिया ICT बद्दल थोडक्यात सांगायचं आहे, कारण की ICT बद्दल अवेअरनेस खूप कमी आहे. सगळेजण IT असं म्हणतात. तर ICT मध्ये मुलांनी का बरं जावं, तिथं काय शिकायला मिळतं आणि त्याचे फ्युचर प्रॉस्पेक्ट्स काय? आय सी टी कॉलेज हे कम्प्लिटली केमिकल इंजिनिअरिंग ड्रिव्हन आहे. ह्याचा जो फाउंडेशन आहे हे टेक्स्टाईल इंडस्ट्रीमुळे झालं होतं मुंबईमधल्या. सो टेक्स्टाईल इंडस्ट्रीला सपोर्ट करण्यासाठी, त्यांचे इंडस्ट्रियल मॅन्युफॅक्चरिंग सपोर्ट करण्यासाठी, पाईपलाईन्स वगैरेसाठी कॉलेजचं एस्टॅब्लिशमेंट झालं होतं. सो इन टुडेज डेट जेवढे पण लार्ज स्केल मॅन्युफॅक्चरिंग होतं इंडियामध्ये, तिथे इंजिनियर्स मोस्ट मेजॉरिटी ऑफ द टाइम आमच्याच कॉलेजमधनं असतात. द कॉलेज इज very very specialized in the research part. Okay, it's a very research driven college. म्हणजे याच्यात जे लोक जातात ते रिसर्चकडे जास्ती करून जातात. Yes, very research inclined people, mostly going for post graduation and postdocs abroad. आणि रिसर्च करून हे मॅन्युफॅक्चरिंग मध्ये वेगवेगळे जे प्रॉडक्ट्स आपण बघतो, Hmm. ते प्रॉडक्ट्स मध्ये ICT इंजिनियर्सचा मोठा हात आहे. Yes. बरं, याच्याकडे कुठल्या मुलांनी जावं, म्हणजे जे रिसर्च मध्ये इंटरेस्टेड आहे, केमिकल, म्हणजे काय तुमच्या मध्ये? केमिकल इंजिनिअरिंग ज्या त्यांनी घ्यावी ज्याला एंटरप्रेन्योरशिप मध्ये सुद्धा इंटरेस्ट आहे, रिसर्च मध्ये सुद्धा इंटरेस्ट आहे, अँड ज्यांचा लाईफ पर्पज ज्यांनी असं ठरवलं की आय हॅव टू डू समथिंग फॉर द बेटरमेंट ऑफ द प्लॅनेट, to make something, even a small process, a little more greener, or reduce a small fraction of carbon footprint. तुम्ही या फील्डमध्ये रिसर्च करून त्यांनी खूप एक कॉन्ट्रीब्युट करू शकता. छोटस एक्झाम्पल 12वीच्या मुलांना घेऊन रिअल लाईफ तू जर एक्सप्लेन केलं तर चांगलं होईल. कारण की मी तुला सांगतो, ICT इज लाईक CAP जसं मोठं आहे तसं ICT पण मोठं आहे. पण आपली अवेअरनेस त्याबद्दल खूप कमी आहे. सगळेजण आय टी इंडस्ट्री असं म्हणतात. पण ICT इज ऑल्सो वन ऑफ द ऑपॉर्च्युनिटीज. तर तो तुम्हाला ते एक्सप्लेन करेल की व्हॉट गोज ऑन इन ICT. तर एक रिअल लाईफ एक्झाम्पल देऊन सांग की हाऊ अन ICT इंजिनियर कॅन मेक अ डिफरन्स. सी फर्स्टली, तुम्ही इथे आमच्या कॉलेजमध्ये तुम्हाला खूप सारे फील्ड्स पण मिळतील. यू कॅन ऑल्सो कॉन्ट्रीब्युट इन द बायो फील्ड. देर इज अ डिपार्टमेंट फॉर बायोटेक्नॉलॉजी. सो तो ह्याच्या कशामध्ये कॉन्ट्रीब्युट करतो तो फील्ड? ह्युमन वेस्ट. ह्युमन वेस्ट इज अ व्हेरी बिग पोल्युटंट. करेक्ट. वॉटर बॉडीजला कम्प्लिटली डिस्ट्रॉय करण्यामागे ह्युमन वेस्ट, आपलं जे काही घरातलं ड्रेनेज निघतं, द सोप वॉटर, हे खूप मोठे बिग प्रॉब्लेम. बिग प्रॉब्लेम्स, आणि हे फार ट्रीट करून पाण्यामध्ये सोडले नाही जात. सो ह्युमन वेस्ट इन द सेन्स नॉट जस्ट डेफिकेशन, बट हेअर, नेल्स, इज केरेटिन. केरेटिन एक खूप मोठा प्रॉब्लेम आहे. बायोलॉजिकली त्याला म्हणजे डिग्रेड व्हायला खूप जास्त वर्ष लागतं. इट्स लाईक काइंड ऑफ ह्युमन प्लास्टिक. सो त्याच्यावर रिसर्च चालतो तिकडे. आणि इंडस्ट्रियल वेस्टला पण तुम्ही And ट्राय करा. industrial waste, effluent treatment plants is a again a big part of a plant. Without that you cannot establish a plant. So त्याचं एस्टॅब्लिशमेंट, सो एव्हरीथिंग. अँड इफ्लुएंट ट्रीटमेंट प्लांट्स मध्ये आम्ही काय करतो, पाणी तुम्ही गरम नाही सोडू शकत. सो त्याचं कुलिंग प्रोसेसेस असतात, प्युरिफिकेशन प्रोसेसेस असतात, डिटॉक्सिफिकेशन असतं. सो ह्याचे काही प्रोसेसेस आहे. सो ही प्रोसेस परफॉर्म करताना सुद्धा एनर्जी लागते, काही मटेरियल लागतं. सो इट अगेन, जस्ट टू क्लीन द वॉटर, जस्ट टू सेव्ह द नेचर, युअर अगेन
वेस्टिंग सम एनर्जी एमिटिंग कार्बन. ओके. सो तुम्ही याच्यामध्ये रिसर्च करून काही असे मेथड्स दुसऱ्या शोधू शकतात की तीच गोष्ट कमी एमिशन्स मध्ये कमी एन्व्हायरमेंटला डॅमेज करून यू कॅन डू दॅट. सो हे So, पण रिसेंटली do you change the process chemically or you change the process like आता माझ्याकडे इक्विपमेंट आहे जे हे करू शकतं. तर तुम्ही इक्विपमेंट्स वर काम करतात का केमिकल प्रोसेस वर काम both ways. It's chemical engineering for a reason. करतात? We also deal with the chemistry part of it and also deal with the with the engineering part of it. So that way, this degree comprises of both So of you the must like aspects. Yeah, chemistry a lot. yeah. आणि केमिस्ट्री हे बेसिकली आजच्या मॅन्युफॅक्चरिंग मध्ये सर्वात जिथे बदल घडून आणायचे तर तुम्ही केमिस्ट्रीमध्ये बऱ्यापैकी यू कॅन चेंज द केमिकल प्रोसेस टू एनहान्स युअर प्रोडक्ट. तर हे नक्की करू शकतो. बरं, आयसीटी मध्ये व्हेरियस ब्रांचेस आहेत तर ते थोडक्यात काही डिपार्टमेंट सांगता आलं तर सांगा. मी तुम्हाला सगळेच सांगतो. There are 7 BTech branches. There is then the Bachelor's of Chemical Engineering, the BChemEng, and then BPharm. So it's also very pharmaceutical, like pharmacyचा overall intake आमच्यापेक्षा जास्त आहे, and that is also very great branch over there. Like त्यांचा पण रिसर्च वर खूप चांगला आहे. अँड बीटेकचे 7 ब्रांचेस बोलायचे झाले तर आय गेस फार्माटेक आहे, त्यानंतर डायस्टफ आहे, पॉलिमर आहे, सरफेस कोटिंग आहे, फूड टेक आहे, अँड आय डोंट नो अजून 2 आहेत. तर 7 ब्रांचेस नाही काय फायबर्स अँड टेक्सटाईल्स, या द बेसिक. तर बेसिकली आयसीटी मध्ये इट्स नॉट जस्ट केमिकल इंजिनिअरिंग, त्याच्यामध्ये मल्टिपल या रोल्स आहेत. ह्या मायक्रो स्पेशालिटीज आहेत ज्या 7 बीटेकच्या ब्रांचेस आहेत. इट्स लाईक अ सब पार्ट ऑफ द मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस. पण हे सगळं मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस मध्ये मदत करण्यासाठी तुम्हाला व्हॉट इज युअर एक्सपिरियन्स, ते हाऊ इज द कॉलेज हेल्पिंग यू आर प्रमोटिंग दिस होल थिंग, और मॅन्युफॅक्चरिंग इज इट ओनली थिअरी बेस्ड, कसं? इट्स अ बॅलन्स. कॉज थेअरी आम्ही क्लासरूम मध्ये शिकतोच, रोज थेअरी लेक्चर्स होतात अँड वी लर्न अ लॉट बाय इट. देर इज अगेन देन केमिकल लॅबोरेटरीज आहेत, ज्या प्रोसेसेस लार्ज स्केलवर परफॉर्म होतात त्या आम्ही ऑलरेडी फ्लो लॅब्समध्ये आम्ही केलेलं असतं ते सगळं. अँड देर आर अगेन दिस इंडस्ट्रियल विजिट्स कॉन्स्टंट आमच्या चालू असतात. वर्षाला 1 2 मे बी मोर होत राहतात. सो दॅट इज द पार्ट वेअर सगळ्यात जास्त आम्ही शिकतो इंडस्ट्रियल. इंडस्ट्रियल या, कारण वी सी ना की जे आम्ही थिअरिटिकल शिकलोय आतापर्यंत ते तिथे ऍक्च्युअल मध्ये आहे इन द इंडस्ट्री. सो दॅट वे दे बॅलन्स इट. पण इंडस्ट्री व्हिजिट केल्यानंतर तुम्हाला अलाउ करतात का ते टू इन्स्पेक्ट क्लोज? या या मोस्टली मारल्यासारखं? हा नाही नाही, जे विजिट्स असतात दे आर लाईक ॲट रिलायन्स, आरती केमिकल्स, गार्डा केमिकल्स, हे सगळे आमचे अल्युमिनस आहेत. अच्छा. मुकेश अंबानी, देन मिस्टर घारडा, हे सगळे आमचे अल्युमिनस आहे. सो तिकडे आम्ही जातो. सो इट्स लाईक ते स्वतःहूनच बोलवतात मोस्ट ऑफ द टाइम्स की दिस बॅच ऑफ द दिस केमेंच बॅच ऑफ दिस इयर. सो ते बोलवतात आणि तिकडे प्रॉपरली जे आहेत मॅनेजर असतात जे कोणी, ते आम्हाला नीट आम्ही जेवढे पण प्रश्न विचारू, जेवढे एक्सेप्ट द ट्रेड सिक्रेट्स, बाकी सगळे ते आन्सर करतात. ग्रेट. बेसिकली तुझं म्हणणं आहे की आयसीटी मध्ये प्रॅक्टिकल नॉलेज जे म्हणजे आपण नुसतं ऐकतो की प्रॅक्टिकल नॉलेज झालं पाहिजे, प्रॅक्टिकल नॉलेज, इंजिनिअरिंग इज ऑल अबाउट प्रॅक्टिकल नॉलेज, कारण की नुसतं थिअरी तुम्ही शिकून काय करणार. तर ते आयसीटी मध्ये डेफिनेटली देर इज अन एक्सपोजर. या हा, तर हे महत्वाचं ऍस्पेक्ट झालं. तुझं स्वतःच आयसीटी मध्ये जाऊन स्वतःचे काही नवीन प्रोजेक्ट किंवा तुझं असं काही नवीन अम्बिशन बनलं का की मला हा प्रोजेक्ट बनवायचा किंवा मला हे बनवायचं असं काहीतरी, किंवा मला या लाईन ऑफ वर्क मध्ये जायचं, असं काही तुझं बनलं का प्रोजेक्ट किंवा लाईन ऑफ वर्क, असं काही डेव्हलप झालं हा, आयसीटी मध्ये गेलं? आय हॅव डेव्हलप्ड की आय वॉन्ट टू कॉन्ट्रीब्यूट बाय बिईंग अन इंडस्ट्रियलिस्ट टू द मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस ऑफ इंडिया. लाईक खूप साऱ्या गोष्टी आपण इम्पोर्ट करतो. थोडं स्लो डाऊन. ही वॉन्ट्स टू कॉन्ट्रीब्यूट टू मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस ऑफ इंडिया. आता हे खूप मोठं स्टेटमेंट झालं फ्रॉम अ सेकंड इयर स्टुडंट. सेकंड इयर मध्ये गेल्यानंतर तुला असं का बरं वाटतं की मला एक इंडस्ट्रियलिस्ट व्हायचं? सेकंड इयर मध्ये गेल्यानंतर, सेकंड इयर इज हार्डली द स्टार्ट ऑफ रिसर्च ऍक्च्युअली, जेवढं मला माहिती. हा, बिकॉज मी अगेन आमचं कॉलेज आता न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये मायनर डिग्री सगळे कॉलेज ऑफर करतात. सो आय टूक अप मॅनेजमेंट ॲज अ मायनर अँड आय डिड अ केस स्टडी ऑन द ग्रोथ ऑफ रिलायन्स. ओके, सो त्याच्यामध्ये मला आय started to have an interest in the manufacturing process, how Mr. Dhirubhai Ambani um, established his business, and he
just backward integrated it into what it is today. And again at the same time जसं जसं मी पुढे गेलो आणि मी इंडस्ट्रियल विजिट्स पण केल्या आमच्या या इयरला ज्या इंडस्ट्रियल विजिट झाला आफ्टर दॅट आय रिअलाइज की मॅन्युफॅक्चरिंग इज इन डिमांड इन इंडिया बट वी इम्पोर्ट अ लॉट हा we import a lot and this dependency should be cut down. आपण मॅन्युफॅक्चरिंग का नाही आपल्याकडे एवढे इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत आपण मॅन्युफॅक्चरिंग का नाही मेंटॅलिटी थोडी बदलली पाहिजे सगळ्यांची कॉज एक कॉलेजमध्ये जेवढे पण जात आहेत ते त्यांचा फ्युचर सेफ गार्ड करण्यासाठी जातात रादर दॅन काही शिकण्यासाठी दे आर देअर टू मेजॉरिटी ऑफ द टाइम टू सेफ गार्ड देअर फ्युचर दॅन टू लर्न या एक्झॅक्ट. पण तुला असं वाटतं का की आयसीटी मध्ये गेल्यानंतर किंवा तू तिथे इनफ नॉलेज गेन करू शकशील विच विल लीड टू यू टू बिकम technically sound person or capable person into like an enough capable to become an industrialist. Do you think ICT has that platform? Yeah, they definitely have that platform. They have so many platforms. They can get you to reach people. The professors there know a lot of people, like a lot of people. Some of our very senior faculties, they know Mr. Ambani personally, and yeah, the college is sound in that field. म्हणजे तुला असं वाटतं की समजा तू एखाद्या साधारण कॉलेजमध्ये असतं एखाद्या केमिकल इंजिनिअरिंग सगळीकडेच म्हणजे कुठल्या अगदी कुठल्या एखाद्या छोट्याशा नाशिकच्या अगदी सिन्नर किंवा ऑक्सफर्ड मधल्या कॉलेज इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये पण केमिकल इंजिनिअरिंग पण आयसीटी ला हा जो प्लॅटफॉर्म आहे हा नेक्स्ट लेवल ज्याचा कुठेच नाही तुला यू हॅव फ्रेंड्स अक्रॉस महाराष्ट्र तुला वाटतं कम्पेअर्ड टू अदर कॉलेजेस दिस इज अ डिफरंट एक्सपिरियन्स आणि आपले बाकीचे कॉलेजेस मध्ये तुला असं वाटतं की जास्त करून अभ्यास हा बुकिश आहे असं वाटतं बुकिश आता माझे जेवढे फ्रेंड्स आहेत मेजॉरिटी ते सगळे टेक ब्रांचेस आहेत आय टी सी एस वगैरे वगैरे सो माझा जेवढा हे आहे की दे आर लर्निंग काही जे स्वतः करायला बघतात ते करतात पण मेजॉरिटी कॉलेजेस व्हॉट दे डू इज दे जस्ट टीच द थेरॉटिकल पार्ट अँड दे काइंड ऑफ सीजी चांगला देतात सो दॅट स्टुडंट्स कॅन डू अ पोस्ट जे करणारे असतात ते तिकडे पण करतात अँड दे कॅन डू इट हिअर ऑल्सो जे इंटरेस्टेड असतात ते सो हा माझा नोटिंग आहे की बाकी कॉलेजेसमध्ये त्या मानाने तुम्ही अभ्यास करा थोडासा पेपर द्या मार्क आणा हे मेजॉरिटी जास्त चालतं. सो गेटिंग टू आयसीटी वॉज वर्थ या इट वॉज वर्थ. बारावीचं ते बोरिंग साठी बोरिंग अभ्यास करायचं रात्री ते पण एक्स्ट्रा अभ्यास करून ते न्यूमेरिकल एमसीक्यू प्रॅक्टिस करणं वॉज वर्थ विच ब्रिंग्स बॅक टू युअर 11th-12th कारण की आपल्याकडे 11वी-12वीचे विद्यार्थी पण आहेत तर तुझी जी 11वी-12वीची जी जर्नी त्याच्याबद्दल तू थोडं सांग की लेट मी टेल यू ही जॉईंड अस इन मे म्हणजे 11वीत तो आयडियल कोचिंग क्लासेस मध्ये नव्हता मे मध्ये 12वीच्या मे मध्ये ऑलमोस्ट 2020 सिलेबस हाफ द सिलेबस नाही म्हणते ना 1/3 द सिलेबस तेव्हा त्यांनी जॉईन केलं तर तू हे जे ट्रान्झिशन म्हणजे 11 मध्ये आय थिंक यू क्लास तर तू हे ट्रान्झिशन की 11वीत नो गायडन्स नो क्लासेस ते मे पासून आयडियल कोचिंग क्लासेस मध्ये आल्यानंतर सुरुवात केली 11वी आणि 12वी तू कसं केलं? ऍक्च्युली मी इथे मे मध्ये 2022 मे मध्ये मी जॉईन केलं अँड ॲट दॅट टाइम आय वॉज ॲट अ पोझिशन की मी मॅथ्स आय वॉज डन विथ मॅथ्स आय हॅव हॅड इनफ माझं डोकं चालत नव्हतं बिलकुल अँड अगेन मी ज्या I didn't know anything. Like I was good in maths. I was good with the basics. But as my ninth approached, and after that the lockdown phase, I got weaker and weaker in mathematics. लॉकडाऊन मधनं तुझं मॅथ्स मध्ये इंटरेस्ट होती ऍक्च्युली इंटरेस्ट तर आहेच तो प्रॉब्लेम नाही प्रॉब्लेम असा असतो ना की जेव्हा येत नाही तेव्हा एक हेट्रेड ऑटोमॅटिक सगळ्यांमध्ये होतं हा व्हॉट आय फील इफ यू डोंट लाईक अ सब्जेक्ट डू इट so many times that you get so good at it that you start enjoying. पण मग हे बोलणं सोपं आहे म्हणजे मी माझ्यासाठी पण सोपं आहे की
की मला काहीच येत नाही, मी ब्लँक झालोय, मला काहीच अजिबात पुढचा मार्ग दिसत नाही. मग ह्याच्या पासून ते टू 99 प्लस 99.9% म्हणजे ऑलमोस्ट आउट ऑफ इन मॅथ्स, ही जर्नी 6 महिन्यात कशी केली तू? हाऊ डिड यू ओव्हरकम दॅट प्रॉब्लेम ऑफ हेटरेड टुवर्ड्स सब्जेक्ट्स अँड स्टडीज? मी अगेन तुम्हाला तिकडे येतो की मी 11th इथे जेव्हा जॉईन केलं अँड इट वॉज व्हेरी हाय टाइम फॉर मी बिकॉज इट वॉज रिअली हाय टाइम. आय वॉज इन मे in less than in 12 months in a year I had to attend my entrance examination and that was again going to decide everything that was going to Future. happen with me. Yeah, so I was really stressed. बट आय केम टू द लेक्चर. फर्स्ट लेक्चर तुमचंच लेक्चर होतं पहिलं. फ्लुइड मेकॅनिक्स चालू होतं अँड तुम्ही तेच शिकवत होते आपलं ड्रममधनं खाली ओरिफिस आहे त्याच्यावरनं रेंज किती निघेल पाणी निघतं O2 GH वाला फॉर्म्युला तुम्ही एक्सप्लेन करत होते अँड आय जस्ट सॅट देअर अँड आय डिसाइडेड की आय नो देअर वॉज अ लॉट ऑफ बॅकलॉग, अ लॉट ऑफ, या, ह्यूज बॅकलॉग. मी तुम्हाला सांगतो आय वॉज सो disconnected, I'll not say bad, I'll say disconnected with mathematics that I could not even solve a simple quadratic equation at that point. Okay, that was my condition. मग तू जेव्हा माझं लेक्चर चालू असेल, सगळं हवा होत असेल, तर तू Yes. लक्ष देऊ शकला नाही? मी आय डिसाइडेड की आता आय हॅव जॉईंड, आय हॅव नो ऑप्शन, आय कॅनॉट बॅकआउट फ्रॉम दिस ॲट दिस पॉईंट. पण ते सगळं जे समोर होतं ते पूर्ण ब्लँकच होतं असेल तुला. हां, काइंड ऑफ ब्लँक होतं बट आय हॅड गुड बेसिक्स. आय वर्कड ऑन देम, Ninth पर्यंत. या विदिन माय नाईन्थ. सो आय कुड अंडरस्टँड की होतं काय, मला तेवढं अंडरस्टँडिंग येत होतं त्याचं. सो व्हॉट आय डिड, आय वॉज स्टार्टेड फ्रॉम वेअर आय स्टार्टेड. आय जस्ट डिडंट, मी याचं टेन्शन घेतलं नाही की माझं आधी किती राहिलंय. सो तुम्ही जिथनं शिकवणं चालू केलं आय स्टार्टेड तिथूनच, की आय स्टार्टेड नोटिंग डाऊन तो चॅप्टर मी तिथून चालू केला, पुढचं पुढचं करत गेलो अँड हळूहळू समजायला लागलं. अँड देन बिग थँक्स टू बोराडे सर ॲक्च्युली फॉर मॅथमॅटिक्स. त्यांचं एक गोष्ट अशी चांगली आहे, नंतर नंतर ते पण मला बोर वाटायला लागलं, बट ॲक्च्युली ती गोष्ट चांगली अशी आहे की ते मॅथमॅटिक्सचा जो पार्ट, इवन इफ इट्स अ व्हेरी सिम्पल क्वेश्चन, ते फ्रॉम स्क्रॅच सॉल्व्ह करतील. इट्स नॉट, ही विल नेवर गो लाईक ही क्वाड्रॅटिक आहे याचे रूट्स येतात, ते ती सुद्धा सॉल्व्ह करून दाखवतील. दे विल डू 7th स्टँडर्ड मॅथमॅटिक्स ऑल्सो ऑन द बोर्ड अँड दॅट हेल्प मी अ लॉट बिकॉज आय वॉज सो डिस्कनेक्टेड विथ इट. अँड विथ द हेल्प ऑफ दॅट फ्रॉम हिम आय कवर्ड अप माय मॅथमॅटिक्स अँड दॅट वे आता सुरुवातीला मग मला ते कनेक्ट व्हायला लागलं. ते हाऊ आय स्टार्टेड कनेक्टिंग द डॉट्स अँड देन आय कुड डू इट बाय मायसेल्फ. आय गॉट कॉन्फिडन्स देन आय tried a few questions by myself and मग मग तू एकदा तुझं बेसिक क्लिअर झाल्यानंतर मग तू पुढे कसं गेला? हाऊ डिड यू गो टू द लेवल ऑफ सॉल्विंग, लाईक आपण ज्याला म्हणतो 100% लागलं ऑलमोस्ट, तर ते कसं जमवलं की तुला सगळंच इन डेप्थ यायला लागलं असं? त्याला कसं गेलंस? एक कसं गेलो, आय जस्ट स्टार्टेड एन्जॉईंग द प्रोसेस. मला येतंय अँड विथ द राईट सपोर्ट अगेन जो मला मिळाला तुमच्याकडून सरांकडनं, की मी करतोय तर तू असं, इवन इफ आय एम डुईंग समथिंग रॉंग, तू असं नाही असं कर. आय वॉज नेवर की तू असं नाहीच करू शकणार, लाईक जे गोष्टी होत्या मला प्रॉपर सपोर्ट मिळाला अँड आय स्टार्टेड एन्जॉईंग द प्रोसेस स्लोली स्लोली अँड मला मार्क्स यायला लागले. आय एम ड्रिवन बाय मार्क्स समटाइम्स. ॲट दॅट टाइम आय वॉज, वेन आय गेट गुड मार्क्स आय एम ड्रिवन इवन मोर. खराब आले तर मी डिमोटिवेट पण तेवढाच होतो पण चांगले आले की मी मोटिवेट पण तेवढाच होतो. मार्क्स मध्ये इम्प्रुव्हमेंट Yeah, झाल्याने yeah. And then I started getting competitive with my peers because initially तर मी खूप मागे होतो त्यांच्या and then टॉपर्स पेक्षा तू हा, खूप कमी. खूप मोठा डिफरन्स होता because हा सो ही वॉज लाईक 50 मधून सगळे समजा 40 किंवा 30च्या 35 37 क्लोजच्या, तो 15 मला वाटतं 15 17 Yeah. च्या आसपास होता. सो आय जस्ट स्टार्टेड की आता मी 15 ला आहे ना, सो हुएवर इज जस्ट नाईट ahead of me, I'll decide ki next time I have to overcome this. He's my obstacle and I'm going to just overcome it. You basically set yourself small targets. Small targets, yes. आणि टीचर्स म्हणजे हाऊ वॉज द आयडियल कोचिंग क्लासेस टीचर्स सेक्शन? कारण की थोडंसं आपलं स्ट्रिक्टनेस असतो, तर तू कधी असे डाऊट्स विचारले आणि तुला असं वाटलं की मी खूप लो लेवल डाऊट्स विचारतोय आणि सर इज नॉट पेइंग अटेन्शन, का कसं व्हायचं की डिड वी एव्हर से की अरे इतना सिंपल क्यों पूछ रहा है, ये तो आना चाहिए, असं कधी झालं का? असं झालं नाही कारण मी ॲट दॅट टाइम आय वॉज व्हेरी शाय अँड व्हेरी इंट्रोवर्टेड, इवन मोर दॅन दिस. सो माझ्यामध्ये एवढी डेअरिंगच नसायची की मी क्लासमध्ये उठून डाऊट विचारू शकेन. सो व्हॉट आय यूज टू डू इज
इवन कुठलाही टॉपिक डाऊट असेल सो आय यूज टू गो आफ्टर द लेक्चर अँड आस्क फॅकल्टी. सो मी तुम्हाला पण येऊन लेक्चर नंतर विचारायचो. मग कधी लेक्चरमध्ये मोस्टली डाऊट नाहीच विचारतो. इफ आय एम व्हेरी कॉन्फिडंट विथ इट देन ओनली मी लेक्चरमध्ये विचारलं. बट आय ऑलवेज अप्रोच आउटसाइड द क्लासरूम. आय गॉट अ व्हेरी पॉझिटिव्ह रिस्पॉन्स एव्हरी टाइम. तुला जर पुढच्या पिढीला याच्यातून काही म्हणजे आता तुझा जो एक्सपिरियन्स आहे, मी त्याला चॅम्पियन गावाला म्हणतो, कारण की 10-15 मार्क 50 पैकी एमसीक्यू टेस्ट मध्ये टू 40+ और 100% ला जाणं इन स्पेस ऑफ 6 months इज रिअली स्टफ ऑफ चॅम्पियन्स. तर तुला या मुलांना जर सांगायचं झालं की काय करायला पाहिजे टू डू वॉट एव्हर यू हॅव, तुला मुलांना सांगायचं असेल, विजन ठेवा एक तुमच्या पुढे. व्हॉट डू यू मीन? आय मीन आय यूज टू ऑलवेज इमॅजिन की I have to make it. I have no other option. And what I used to imagine is me walking out with a fabulous result. Okay. प्रत्येक वेळेस I always have this. Yes, even if I have less marks, I used to think ki this is something I can do. I used to analyze my mistakes every time, and next time I used to make sure that I don't make this mistake. And by that I started improving. And I know आज मी एक पाऊल घेतोय, उद्या एक पाऊल घेतोय, एक दिवस येईल that I will make it. So every time I used to just in my mind तेच असायचं की I am going to get 99+% no matter what in CET. त्यामुळे यू कुड मोटिवेट युअरसेल्फ. Yeah. आणि दुपारची तुझी झोप मी खराब करायचं तरी तू यायचं. यू हेटेड मी. चल तू मला साखरच सांग. यू हेटेड मी ॲज टू कॉल. Sir, when I used to have a very good lunch, and after that I was like, yes, I want to sleep for a couple of hours now. And then you used to call. I used to be like, why? Why did I sign up for this? पण मी तुझी झोप मोड करायचो. तू कधी एकदाही चिडला नाही माझ्यावर. तू मला शिव्या देत, तू रस्त्यावर येत असतो, पण तू यायचा असतो. कधी मला नाही म्हटलं नाही. व्हॉट ड्रोव यू? म्हणजे हे खूप सोपं नाही. आय एक्सेप्ट. 16-17 वर्षाचा मुलगा दिवसभर क्लास करतो, सकाळी क्लास करतो, त्याला ब्रेक मिळतात, सगळे मजा करताय, आणि तू सायकलवर येतोय आपल्या परत इकडे आणि संध्याकाळपर्यंत थांबतोय. तर व्हॉट मोटिवेटेड? तू स्वतःला काय सांगायचं? हेच की it's not going to go to waste. जे तुम्ही आता शिकणार, this time that I am sacrificing my sleep and I'm going there and I'm going to work on my academics, ultimately I'm going to study, हे मलाच फायद्याचं ठरणार आहे. तुला आता तुझ्या मागे पुस्तक, ही जाड पुस्तक मी जेव्हा तुला दिलं तर तू एकदाही कुरकुर नाही केली. मी तुला म्हटलं याच्यातून सोडव. आय वॉज लाईक हे सगळं तुला सोडवावं लागेल. यू नेव्हर वन्स सेट सर नाही होणार. तू कधीच बोलला नाही. तर तू घेतल्यानंतर तुला असं नाही वाटायचं की हे मला होणार नाही? वाटलं होतं. मग तू घेऊन मग काय करायचं? मी पाहिलं ते बुक, अँड इट वॉज लाईक इन माय फर्स्ट टाइम इन माय लाईफ मी असं एवढं मोठं बुक हातात घेतलं होतं. आय वॉज लाईक शॉक की हा काय करू मी इथे. सो बट अगेन मग मी तेच चालू केलं की जे क्लासमध्ये सर शिकवायचे ना, वॉट एव्हर जे काय असेल ते मी त्याच्यामध्ये जाऊन पाहायचो. ऍटलिस्ट एक दोन सब्स मी हलवायचा प्रयत्न करतो त्याच्यामधनं, थोडे 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 सॉल्व्ह करत आहेत. दॅट्स हाऊ आय स्टार्टेड. सो कंप्लेंट करणं मला ऑप्शनच नव्हता सर, बिकॉज आय वॉज सो फार बिहाइंड एव्हरीवन. आय हॅड नो ऑप्शन. आय हॅड टू वर्क ॲटलिस्ट ट्वाइस ॲज मच ॲज दे डू. बरोबर, कारण की आय नो द काइंड ऑफ एफर्ट यू पुट इन. सगळेजण, लेट मी ऍड समथिंग, सगळेजण टेस्ट सिरीज द्यायचे, सगळेजण एक फुल लेंथ पेपर सोडवायचे, हा 2 किंवा 3 सोडायचा. मी त्याला म्हणायचं एक सोडवा अजून. कधी कधी तर मोबाईलवर आम्ही डाउनलोड करून त्याला मोबाईलमध्ये फुल लेंथ पेपर बघून तो सोडवायचा. अमेझिंग. घरच्यांचं कसं हे होतं? म्हणजे हाऊ डिड युअर पेरेंट्स सपोर्ट यू? किंवा ते कधी बोलले तर तुला वाईट वाटलं, असं कधी झालं? हा, असं व्हायचं. लाईक विथ माय मॉम माझे तर खूप इन्स्टन्सेस आहे असे, कारण शी इज अ टीचर. सो ती सकाळी 9 ते संध्याकाळी 6. कमी मार्क आल्यानंतर एक जनरली संडेला व्हायचा तो प्रकार होत असेल. एक्झॅक्ट सर. मॉक्स मध्ये सीबीटी मॉक्स मध्ये मला 200 मधून 172 होते. ओके, स्टील 200 नाही आले तुला. सो इट्स नॉट दॅट की आय अंडरस्टँड तिला माहित नाही, बट त्याची डिसअपॉइंटमेंट असते त्यांची आपल्यामध्ये. दॅट यूज टू अगेन बॉदर. इट इज अ मेंटल इम्पॅक्ट ऑन एव्हरी स्टुडंट की जेव्हा आपण वी नो की वी हॅव टॉप द क्लास, बट त्यांच्यासाठी ते हा हा एक्झॅक्टली त्यांच्यासाठी ते हा हा सो त्यांच्यासाठी ते आपण अंडरस्टँड करून घ्यायला पाहिजे. अँड अगेन इन युअर लाईफ 2 people, मॉम अँड डॅड,
never, they are never going to think anything negative, anything even close to negative about you. Anything but support is only that you are going to get from them. तुझ्या वडिलांचा एकदम खूप असा वरीड मेसेज मला आला की यशराज इज थोडा डिव्हिएट होतोय, तुम्ही त्याच्याशी बोला वगैरे. तर हाऊ वॉज इट लाईक, तुझ्या वडिलांशी इंटरॅक्शन किंवा आई वडिलांशी कसं इंटरॅक्शन व्हायचं जेव्हा कमी जास्त व्हायचं, काही व्हायचं, डिड यू शेअर की मला प्रॉब्लेम्स आहेत किंवा काय? Yeah, I talk with my mom and dad a lot. In that phase तर खूप जास्त बोलणं होतं माझं. And I guess तेव्हा तुम्हाला हा मेसेज जेव्हा आला असेल, it would be in हा December हा. Jan phase. So JEE was approaching, and again I was not prepared that good for my first attempt, and uh, even for both my attempts I was not that prepared because again 11th चा backlog होता, and JEE is a very 11th. yeah, and they are very basic. त्यांच्याकडे JEE साठी basics खूप clear लागतात, and I was very demotivated at the time. I guess from the 20th December to the next 24th Jan ला माझा पहिला अटेम्प्ट होता 2023 मध्ये. बट आय वॉज व्हेरी डिमोटिवेटेड की मी इथून किती पण हातपाय मारले इथून पुढे एक महिना, आय एम नॉट गोइंग टू क्रॅक माय एक्झाम इन अ व्हेरी गुड वे. सो दॅट वॉज अ मंथ इन विच आय वॉज डिमोटिवेटेड. मग परत तू जॅन मध्ये मला जेवढं आठवतं, म्हणजे मी तू मला कधी सांगितलं नाही डिमोटिवेटेड. माझं आणि तुझं इंटरॅक्शन जेव्हा जेव्हा व्हायचं तेव्हा मी सांगायचं हे कर, तू म्हणायचा हो, तर त्याच्या पलीकडे कधी जायचंच नाही. तुला कधी असं सांगावं असं नाही वाटलं की सर मुझसे नहीं होगा या फिर ऐसा, यू नेवर फेल्ट की तुम्हाला असं कधी सांगावं? I used to feel, but again, I used to just listen. I know because you have mentored so many students, so there is going to be some reason na, that you are giving me anything, you are assigning. Whenever your teacher assigns you a job, whenever जेव्हा तुमचे गुरु तुम्हाला सांगतात की तू हे केलं पाहिजे, I blindly follow it because I don't reason it. म्हणजे खूप मोठं मोटिवेशन, कारण की मी जेव्हा तुला दोन फुल्ल्यांच्या पलीकडे जाऊन तुला सांगायचं की एक फुल्ल्यान दिली अजून एक फुल्ल्यान दे, तेव्हा मला मनातून खूप वाईट वाटत असायचं, पण मी तुला पुश करत असायचं. इट इज अ बिग थिंग, 3 तास 6 तास तू अभ्यास करू शकतो. इट्स अ बिग थिंग, इट्स अ स्टफ चॅम्पियन सर. हे यश आता तुला जे आलेलं आहे त्याच्यामुळे तुला त्याचं जे फळ मिळालं, इट्स फॅन्टॅस्टिक. आयसीटी इज अ ग्रेट ग्रेट अचीवमेंट. आणि याच्या पुढचा तुझा जो एम आहे तो पण खूप चांगला आहे. वी नो दॅट यू आर गोइंग टू, मला तर कॉन्फिडन्स आहे, वी ॲट आयडियल नो यू आर गोइंग टू बिकम वन डे an entrepreneur and industrialist who will definitely contribute to society. Coming back, हे सगळं छान वाटतंय. शेयर अस विथ शेयर अस एक ऐसा मोमेंट जहाँ पे आइडियल कोचिंग क्लासेस में तेरा ऐसा मोमेंट बता जो बहुत फनी है, और एक ऐसा मोमेंट बता जब बहुत ज्यादा ऐसे इट वाज वेरी बैड आल्सो, वी फेल्ट वेरी बैड, आणि एक मोमेंट जो खूप फनी, असा कुठला मोमेंट आहे का? Um, I felt bad. असं बॅड मला ऍक्च्युली ह्याचं झालं होतं. इव्हन CBTs आपल्या चालू होते, हा. कम्प्युटर टेस्ट, अँड त्या फेजमध्ये my first कम्प्युटर exam, yeah. बेस्ड टेस्ट मध्ये. In the first one, I scored a 132, and I was really happy about it. And then, like, I was in the seventh class. I was like, yeah, केलंय मी जे केलं. So I reduced the amount of study हम्म. that I used to do. हा And बरोबर. yeah, and immediately in the next, I fell down to a 110, and then to the next, I fell down to a 97 something. म्हणजे इंटेन्सिटी कमी झाली तर हा, त्याचा लगेच परिणाम. लगेच परिणाम दिसला. And then I was like, sir, आय मला आता फ्लेवर मिळाला या गोष्टीचा. आय नीड टू गेट बॅक टू ऑन अ ट्रॅक, अँड देन दॅट वॉज अ एक्सपिरियन्स दॅट इंटेन्सिटी अगेन हॅज टू गो. या अँड एनी फनी मोमेंट्स असे? फनी फ्रेंड्स, लाईक आय वॉज इन अ व्हेरी बिग डेफिसिट ऑफ फ्रेंड्स. माझ्या फ्रेंड्स नव्हते. Was that a blessing or was it a Yeah, it was a blessing because I met good friends, a good bunch of friends, and not just असे फ्रेंड्स की जस्ट टाइमपास करणारे. खरंच खूप चांगले मित्र आहेत सगळे माझे, आणि सगळे खूप त्यावेळेला ओरिएंटेड होते एक्झामच्या कडे आणि अभ्यासाकडे. सो त्यांच्यामुळे खूप जास्त फरक पडतो आपल्या अभ्यासावर आणि आपल्या माइंडसेटवर. सो इट वॉज लाईक स्टडिंग वाईल हॅव्हिंग फन. सो द 6 months at Ideal, वेअर तू तुझ्या स्वतःला टर्न अराउंड केलं, त्या 6 महिन्यात तू जर इंटेन्सिटी ठेवली, ती 6 महिने कुछ भी हो जाए, मुझे टॉपर, मुझे 198, मुझे 99 परसेंटाइल लाना है,
फोकस कर 6 महिने तू जे इथे काम केलं ते सर्वात इंटेन्स टर्नअराउंड पिरियड. त्याच्यात तुझ्या आई वडिलांचं, तुझ्या आईचं खूप कॉन्ट्रीब्युशन, तुझ्या भावाचं पण कॉन्ट्रीब्युशन आहे थोडंफार. त्यांनी तुझे जर्नल्स कम्प्लीट हा केले. हो. हाऊ डिड यू गेट दॅट जर्नल्स कम्प्लीटेड फ्रॉम दॅट्स अ डिफरंट थिंग. तर कमिंग टू द फन पार्ट, येस फ्रेंड्स वगैरे बनवले. लेट मी आस्क यू सम फन क्वेश्चन्स अबाउट यू. तुझ्याबद्दल बोलत आहे. रात्रीचा अभ्यास का सकाळी उठून अभ्यास? रात्रीचा नीड आहे. बापरे. मी सकाळी उठायला फार कठीण This आहे. is exactly against what we are propagating. सकाळी उठून अभ्यास करा, रात्री जागू नका. नाही, इट वर्क्स फॉर एव्हरीबडी डिफरंटली बिकॉज आय एम अ डीप स्लीपर. मला लवकर जाग येत नाही. माझ्या कानापाशी आला माझं नसेल तरी मला जाग येणार नाही. अँड आय नो दॅट की मला कोणी येऊन उठवलं तर त्याला सुद्धा अर्धा तास लागेल मला उठवायला, एवढा मी माझ्या झोपेत गुंग होऊन जातो एकदा. सो आय डिवाइस माय स्ट्रॅटेजी की माझ्याकडनं पहाटे उठून तर होणार नाही, बिकॉज आय एम नॉट नेव्हर गोइंग टू वेक अप ॲट दॅट टाइम. आय कॅन डू लेट नाईट्स ना. Okay. What will you prefer? A bike ride or going to gym? गोइंग टू जिम. Gyms. वर्कआउट. Workout. वर्कआउट. Workout. मला आठवतं तू त्या 6 महिन्यात मला वाटतं you were also very focused on your workout also. बट अगेन इट नंतर बंद झालं. हा नंतर बंद झालं. सो त्या फेज मध्ये वेट गेन खूप भयंकर झाला होता माझा. हे फॅक्टर इम्पॉर्टंट आहे की तुम्ही जेव्हा 11th-12th मध्ये करतात, अभ्यास करतात, यू कम्प्लिटली ब्लो युअर सेल्फ इन टू दो स्टडीज अँड हा एक्सपेक्ट होता तुम्ही फक्त खाता टेबलवर बसणार अँड त्याच्याने तुमच्या फिजिकल हेल्थवर पण परिणाम पडतो. सो यू शुड बी कॉशियस अबाउट व्हॉट यू ईट और ॲटलिस्ट टेक अ इव्हनिंग वॉक एव्हरी डे. ऍक्च्युली सगळ्यांना सांगायचं राहिलं की ही इज व्हेरी हेल्थ कॉन्शियस. बाहेरचं या वयात पण तो बाहेरचं पाणीपुरी खात नाही. आय वॉज वन्स लाईक चलो पाणीपुरी खाते, आय एम नॉट गोट अजूनही बाहेरचं खाणं बंद आहे. हा नाही, मला आवडत डिस्टेस्ट आहे मला त्या गोष्टीचं. बापरे. बर, सरप्राईज क्वेश्चन. विनीत सरांचं केमिस्ट्री का निलेश सरांचं केमिस्ट्री? हा सर दोघं वेगवेगळी केमिस्ट्री शिकवत होतं. आय एम नॉट गोइंग टू आन्सर दॅट. निलेश सर ऑर्गॅनिक शिकवतात, विनीत सर फिजिकल इन ऑर्गॅनिक शिकवतात. ओके. निलेश सर's charming smile or Vinit sir's strictness? What is useful? युजफुल. निलेश सर पण कमी स्ट्रिक्ट नाही सर. आम्हाला छडी मारलेली त्यांनी, लिटरली मारलेले क्लासमध्ये. हे रिॲक्शन नाही आली. येस, होमवर्क दिला होता, कम्प्लीट नाही केलं तर त्यांनी पूर्ण क्लासला मारलं होतं तेव्हा. हो, आणि ते मुलींना पण मारलं. हो हो सगळ्यांना सगळ्यांना कोण छडी सगळ्यांना छडी. सगळ्यांनी हात पुढे Yes. केला. हा. सगळ्यांना. आणि मग दुसऱ्या दिवशी परत त्याच्यावर टेस्ट. हा. ते पण ते वाईट नाही वाटायचं की हा. सगळ्यांना छडी बसते. सगळ्यांनाच पडते काय. सगळ्यांना छडी बसते. व्हॉट डिड यू एन्जॉय मोस्ट इन द टीचिंग? म्हणजे स्टारी टीचर्स आहेत त्यांच्यामध्ये एन्जॉय काय केलं तू? प्रत्येकाचं एक एक ऍस्पेक्ट सांग. बोराडे सरांचं, निलेश सरांचं, विनीत सरांचं, मे बी मी, बट दीज 3 पीपल. नो एव्हरीबडी. सर सांगतो मी तुम्हाला की इन मॅथ्स बोराडे सर आमचा मॅथ्स तेव्हा घेत होते अँड बोराडे सर नो डाऊट ते खूप बेसिक पासून शिकवायचे अँड दॅट हेल्प मी. जे मदत करून घेणार त्यांना 100% त्याची मदत होणार. त्यानंतर कमिंग टू निलेश सर, ही टॉट मी हाऊ टू मेमराईज स्टफ. त्यांचे ट्रिक्स असायचे वगैरे वगैरे. बिकॉज केमिस्ट्री चा इम्पॉर्टन्स खूप आहे. मी सीईटीचा अनालिसिस केला होता. मी लास्ट 15 days मध्ये आय वॉज डन स्टडिंग. आय वॉज बोर्ड विथ स्टडिंग. सो आय वॉज लाईक की आता अभ्यास खूप झाला, आता एक्झामशी खेळू आपण थोडंसं. सो इट वॉज अगेन थॉट की इट इज 50 marks ऑफ फिजिक्स, 50 marks ऑफ केमिस्ट्री अँड 100 marks ऑफ मॅथ्स. सो आय शुड perfect my maths. Should get 70+ in maths. And if I do my chemistry well, जर मी केमिस्ट्री खूप चांगलं हे करून घेतलं, पूर्ण मेमरायझिंग करून घेतलं एव्हरीथिंग, आय कॅन गो 40+ इन केमिस्ट्री इझिली. कारण बरेचसे तर ह्याच्यावर होतं म्हणजे मेमरी बेस्ड असतं. आणि फिजिक्स वॉज आय वॉज गुड ॲट फिजिक्स. सो आय सेड की इफ आय रिड्यूस माय फोकस ॲट फिजिक्स, मी 30+ आणतोय सध्या, आय विल फॉल डाऊन टू 25+. बट मी केमिस्ट्रीमध्ये विदाउट मेमरायझिंग मी 25+ स्कोर करत होतो. सो मी तो 40+ला नेतो ना. इट्स अ बिग इन्क्रीज. सो दॅट वॉज द स्ट्रॅटेजी दॅट आय बिल्ड अँड आय डिसाइडेड की मॅथ्समध्ये 70+, फिजिक्समध्ये केमिस्ट्रीमध्ये 40+ अँड फिजिक्समध्ये 25+. दॅट विल गेट मी अबाव 98 अँड आय गेट मी इन टू ICT. दॅट वॉज माय स्ट्रॅटेजी बिफोर एक्झाम.
So I started reading the chemistry textbook 6 times a day. वा हा जस्ट मेमोराइज इट. मला त्यावेळेला कुठला रिॲक्शन कुठल्या पेज नंबर वगैरे कुठे हे दिलेलं आहे हे सगळं पाठवत. अँड दॅट वॉज अ स्ट्रॅटेजी आय मेड की ते पण इम्पॉर्टंट. सो हे मी निलेश सरांकडनं त्याचा एक इम्पॉर्टन्स मिळाला मला. अँड तुमच्याकडनं तुम्ही कॉन्सेप्ट खूप क्लिअर करून द्यायचे फिजिक्सचे. जे पण क्वेश्चन्स असायचे मॅग्नेटिक फील्ड आहे, इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन आहे, त्या टॉपिक्स अंडरस्टँडिंग बेस्ड आहेत खूप. सो जेवढं मला अंडरस्टँडिंग मिळायचं त्याचं तुमच्याकडनं ते दॅट वॉज इमेन्सली व्हॅल्युएबल. अँड विनीत सरांकडनं बोर्डाचे पेपर कसे लिहायचे, व्हेरी बिग थिंग. आणि न्यूमेरिकलला अप्रोच कसं करायचं, त्यांचा क्वेश्चन सॉल्विंग अप्रोच खूप क्लिअर आहे. लाईक द वे ते सगळा डेटा मांडतात आणि सॉल्व्ह करायला जातात, खूप सफिस्टिकेटेड पद्धत आहे ती. सो दॅट ऑल्सो हेल्प. सो प्रत्येकाकडनं गोष्टी शिकत शिकत मला खूप फायदा झाला त्यांचा. इट वॉज ग्रेट. म्हणजे वी हॅव टू कन्क्लूड नॉट बिकॉज माझ्याकडे प्रश्न नाही, माझ्याकडे प्रश्न आहे. वी हॅव टू कन्क्लूड बिकॉज वी हॅव टू कीप इट टाइम. आता नेक्स्ट टाइम वेन वी कॉल तुझे प्रोजेक्ट्स बद्दल बोलूया आणि हाऊ दोज प्रोजेक्ट्स आर गोइंग टू हेल्प अस, हाऊ दे कॅन बी इम्प्रूव्ह. हे पुढच्या जनरेशनला पास ऑन करण्याचं काम माझं आहे. थँक्यू फ्रॉम द बॉटम ऑफ माय हार्ट की तू आलास, बोललास, अँड यू नॉट ओनली केम इन टू आवर लाईफ्स ॲज अ स्टुडंट, यू ऑल्सो एनहान्स अस ऑल्सो ग्रेटली. आम्ही पण बऱ्याचशा गोष्टी तुझ्याकडून शिकलो. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू लुकिंग फॉरवर्ड टू सी यू अगेन. सर. थँक्यू. चलो.